हॅलो. पहा, आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहिला घटक अभ्यासतोय आकलन. बुद्धिमत्ता चाचणीचा पहिला घटक आकलन. त्याच्यामध्ये 3 उपघटक आहेत. पैकी पहिला होता सूचना पालन भाषा ज्ञान. त्याच्यातला दुसरा भाग आहे तो संख्या ज्ञान. संख्यांवर मालिका दिलेली असेल आणि त्या संख्यांच्या मालिकेवर आधारित काही प्रश्न असतात. म्हणजे आपल्याला काही संख्या किंवा सिंगल एक डिजिटचे अंक दिलेले असतील आणि त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. मग त्यासाठी आपल्याला अगोदर काय माहीत असलं पाहिजे, तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो संख्या मालिकेमध्ये ज्या म्हणून संख्या आहेत त्यांचा क्रम आपण बारकाईनं पाहायला पाहिजे. त्याचबरोबर या संख्या मालिकेत ज्या ज्या प्रकारच्या संख्या असतात त्या संख्येच्या अगोदरची संख्या, नंतरची संख्या, या पण आपल्याला गोष्टी बारकाईनं पाहायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यातले संख्यांचे सगळे प्रकार आधीच आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. जसं की याच्यातला सोपा भाग आहे तो समसंख्या, विषम संख्या. या गोष्टी आपल्याला पाहता येत आहेत. आपण पहिल्यांदा पाहू शकतोय की ज्या आपल्याला यामध्ये समसंख्या, विषम संख्या ज्या ज्ञात आहेत अगोदरच. कशाला म्हणतोय आपण समसंख्या? तर दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो, किंवा जी संख्या 2 ने विभाज्य असते, म्हणजे गणिती भाषेचा वापर करतोय आपण इथं. विषम संख्या म्हणजे आपण कोणत्याही संख्येला 2 न भागलं तर पूर्ण भाग न जाता एक बाकी राहतो, ती विषम संख्या. हे दोन सुरुवातीचे मुद्दे आपल्याला सहज लक्षात येण्यासारखे आहेत. त्याच्या पुढे थोडीशी अवघड स्टेप मध्ये जातो आपण, ते म्हणजे मूळ संख्या. पुढचा टप्पा आहे थोडासा मूळ संख्या. म्हणजे आपल्याला विभाज्य कळले पाहिजेत. जर विभाज्य कळले तर मूळ संख्येकडे जाऊ शकतो आपण. म्हणजे मूळ संख्या कोणत्या आहेत, तर साधारणपणे तुम्ही 100 पर्यंतच्या बऱ्यापैकी संख्या मूळ संख्या पाठ केलेल्या असतात. कुणाला म्हणतोय आपण मूळ संख्या? ज्या संख्येचे विभाज्य केवळ 2 असतात. 2 म्हणजे कोणते? 1 आणि ती स्वतः संख्या. 2च विभाज्य असले, विभाजक असले तर ती संख्या मूळ संख्या आहे. 1 चा विचार केला तर ती मूळ किंवा संयुक्त नाही. 2 चा विचार केला तर 2 ला 1 ने पण भाग जातो आणि 2 ने पण जातो, हे स्वतः संख्येने जातो. म्हणजे 2 चे विभाज्य किती आहे? विभाजक 2च आहेत. म्हणून ही संख्या लहानात लहान मूळ संख्या आहे. 2 ही मूळ संख्या आहे. योगायोगानं ती सम आहे तरी पण मूळ आहे. मात्र याच्या पुढची कोणतीही समसंख्या मूळ नसते, कारण पुढच्या कोणत्या पण समसंख्येचे किमान 3 तरी विभाजक असतात. जसे की आपण त्याच्या पुढची समसंख्या विचारात घेतली 4, तर 4 चे विभाजक कोण कोण आहेत? 1 आहे, 2 आहे, 4 आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक मिळाले त्याला. 2 हा अधिकचा आहे. 1 न सर्वच संख्यांना भाग जातो, ती संख्या असतेच विभाज्य त्याचा विभाजक. आणि 4 म्हणजे स्वतः आहे. स्वतः कोणत्याही संख्येला स्वतः त्या संख्येने पूर्ण भाग जातोच. म्हणजे हे 2 विभाजक असतातच. त्याशिवाय आणखी एक विभाजक मिळाला तर ती मूळ संख्या राहत नाही, ती होते संयुक्त. म्हणजे मूळ संख्या जर शोधायची असेल तर ज्याचे विभाजक केवळ 2, म्हणजे एक तर सगळ्यांचाच असतो आणि दुसरा स्वतः संख्या तो पण सगळ्यांचाच असतो, म्हणून ती मूळ होते. आणि अशी मालिका तुम्ही पाठ करून ठेवली पाहिजे की जेणेकरून पुन्हा पुन्हा तुम्हाला ते शोधावं लागत नाही. गणितात, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जर साधारण 3-4 घटकामध्ये याचा उपयोग होतो. म्हणजे पुढे वर्गीकरण पाहणार आहोत आपण, समसंबंध असतो, कोडी असतात काही त्यामध्ये असतो, संख्या मालिका असते त्यात पण संबंध येतो. तर ह्या मूळ संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्यांची मालिका साधारणपणे आपण
100 पर्यंत पाहिलं तर 25 मूळ संख्या आहेत, त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या वगळल्या तर उरलेल्या सगळ्या संयुक्त होतात. आता आपण पाहिलं की सगळ्यात लहान संयुक्त संख्या 4 आहे. 4 पासून सुरू झालेल्या सगळ्या समसंख्या संयुक्त संख्या आहेत. शिवाय अशा काही विषम संख्या आहेत की ज्या पण संयुक्त आहेत की ज्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. जसं की आता 9 चा विचार करा. 9 ला स्वतः 9 1 ने जातो, 3 ने जातो, 9 ने भाग जातो, म्हणजे 9 ही विषम आहे, पण ती संख्या संयुक्त आहे. म्हणजे संयुक्त संख्येमध्ये समसंख्या पण असतात आणि विषम संख्या सुद्धा असतात. त्याशिवाय त्रिकोणी संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता त्रिकोणी संख्या कशा पाहाल तुम्ही? तर साधारणपणे त्रिकोणी संख्या म्हणजे त्यांचा एक वेगळा प्रकार आहे की ज्या आपण क्रमानं लिहिल्या तर त्या संख्यांची बेरीज पुढच्या संख्ये इतकी येते. जसं की समजा पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, दुसरी त्रिकोणी संख्या आपण पाहिली तर 1 आणि 2 यांची बेरीज म्हणजे 3. 3 ही त्रिकोणी संख्या आहे. तिसरी त्रिकोणी संख्या बघायची आहे तुम्हाला तर हा 3 आणि हा 3 यांची बेरीज 6. पुढची त्रिकोणी संख्या बघतोय आपण 4, 6 आणि 4 10. किंवा असा विचार करा तुम्ही ही 10 म्हणजे 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. बरोबर येते. अशी केली तरी चालते. पाचवी त्रिकोणी संख्या 15, सहावी त्रिकोणी संख्या 21, सातवी त्रिकोणी संख्या 28. याप्रमाणे ज्या संख्या मिळत आहेत हा त्या संख्येचा पाया समजा. म्हणजे सातवी त्रिकोणी संख्या 28 आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या कोण आहेत? तर या सगळ्या त्रिकोणी संख्या आहेत 1 3 6 10 15 21 28. याप्रमाणे या अनंत संख्या असतील. तर ह्या त्रिकोणी संख्या पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे आणखी काही मुद्दे राहिलेत. त्यामध्ये वर्ग संख्या असतील. सगळ्यात लहान वर्ग संख्या आहे 1. त्याच्या पुढे 1 म्हणजे काय? 1 आणि 1 यांचा गुणाकार. एकच संख्या दोनदा घेऊन त्यांचा गुणाकार म्हणजे समान 2 संख्यांचा गुणाकार. पुढची आहे 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. याप्रमाणे ह्या वाढत जाणाऱ्या संख्या असतात. या वर्ग संख्या असतात. घन संख्या असतात. आता थोडा आणखी पुढच्या स्टेपला आपण जातोय. घन संख्या म्हणजे एकच संख्या तीनदा घ्यायची, 3 वेळा लिहायची आणि गुणाकार करायचा. एक हा किती पण वेळा घेतला आणि त्याचा गुणाकार केला तरी एकच येतो. एक ही त्रिकोणी संख्या पण आहे आणि वर्ग संख्या पण आहे, घन संख्या पण आहे. त्याचबरोबर 2 चा घन विचारात घेतला तर 2 घेतला पण 3 वेळा. 2 दुने 4 दुने 8 म्हणजे 8 ही घन संख्या आहे. त्याच्या पुढं 3 चा घन आहे 27, 4 चा घन आहे 64, 5 चा घन आहे 125. ह्या घन संख्या आहेत. या सुद्धा साधारण 20 पर्यंतच्या घन संख्या जर पाठ असतील तर नंतरची जी आकडेमोड आहे ती तुमची थांबते आणि आपल्याला लवकर उत्तरापर्यंत जाता येऊ शकतं. तर ह्या सगळ्या संख्यांचे प्रकार आपल्याला ही संख्या मालिका संख्या ज्ञानावर आधारित किंवा मालिकेवर आधारित जे प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी या सगळ्या गोष्टींची आधीच पार्श्वभूमी तुमच्याकडे असेल तर वेग वाढतो. म्हणजे काही गोष्टी अगोदर तरतूद केलेली असेल तर त्यासाठी आपल्याला पुन्हा वेळ द्यायची गरज भासत नाही. आता प्रत्यक्ष प्रश्नाकडे वळूया. तर इथं एक तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे 2 8 4 3 1 5 2 6 3 9 4 6 2 8 5 3 9 6 4 8 1. आता हे अशी एकत्र वाचायची नाही, ह्याला 28 असं वाचायचं नाही सध्या. तर ही संख्या मालिका आहे. म्हणजे हा जरी अंक असला तरी आता तो संख्येचं प्रतिनिधित्व म्हणजे हे एक अंकी संख्या ह्या अंक पण आहेत, संख्या पण आहेत. आता याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला 2 दिलेत. पैकी पहिला प्रश्न आहे सलग 2 संख्या विषम आहेत असे किती वेळा झाले आहे? मगाशी आपण पाहिलं की हे सोडवण्यासाठी आपल्याला समसंख्या, विषम संख्या, वर्ग संख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या ह्या माहित पाहिजेत. तर याच्यात आता आपल्याला बघायचंय सलग 2 संख्या विषम. सूचना पालन आहे.
सगळ्यात महत्वाचं सूचना समजली पाहिजे, संख्या मालिकेमध्ये आधारित आहे. सलग याचा पण अर्थ कळाला पाहिजे, एकाला एक लागून असलेल्या दोन संख्यांचा विचार करायचा आहे आणि त्या दोन्ही पण कशा पाहिजेत, विषम पाहिजेत. पहिल्या दोनचा विचार करा, सलग 2, 2 आणि 8 दोन्ही विषम पाहिजेत, नाहीत. 8 4 नाहीत, 4 3 नाहीत. इथं मात्र या दोघी विषम दिसत आहेत. मग एक सोडून न देता 1 आणि 5चा पुन्हा विचार करायचा आहे, विषम आहेत. म्हणजे असं समजूया की विषमच्या लगेच पुढं विषम पाहिजे. हा सम आहे, मग विचार करायची गरज नाही. हा विषम आणि सलग पुढचा विषम आहे. हा सम 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 सम, विषम नंतर विषम, पुन्हा 3 नंतर विचार करा, हा पण विषम मिळाला. त्यानंतर 8 सम आहे, एक विषम आहे पण त्याला दुसरा जोडीदार नाही. मग असे किती वेळा झालेले? शक्यतो असा प्रश्न कच्चा सोडवताना आपण अशा खुणा केल्या, पेन्सिलच्या मदतीनं करा की जेणेकरून तुम्हाला खात्री करून पुन्हा उत्तर चेक करता येऊ शकतं. 1 2 3 4 आणि 5, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे. असं किती वेळा झालेलं आहे? 5 वेळा. पर्यायामध्ये 4 पैकी कोणत्या पर्यायाच्या समोर 5 आकडा आहे तो शोधा आणि योग्य ठिकाणी नोंद घ्या. याच संख्या मालिकेवर दुसरा आणखी एक प्रश्न आहे. दिलेल्या संख्या मालिकेत मूळ संख्येच्या पूर्वी संयुक्त संख्या आहे. म्हणजे पहिल्यांदा इथं आपण विचार करूया मूळ संख्या, पण त्याच्या पूर्वी म्हणजे अगोदरचा अंक. म्हणजे आपण संख्या वाचताना डावीकडून उजवीकडे जातो. संख्या किंवा अक्षर वाचायचे असेल, वाक्य वाचत असं आपण वाचन सगळं करतो, तो डावीकडून उजवीकडे असं जातो. पूर्वी म्हणजे डावीकडच्या बाजूला मात्र संयुक्त पाहिजे, मूळच्या अगोदर संयुक्त संख्या पाहिजे. अशी जोडी आपल्याला बघायची. म्हणजे दोन संख्यांचा विचार करणार आहे, पण तो असा करायचा आहे की संयुक्तच्या नंतर लगेच मूळ दिसला पाहिजे. म्हणजे आपण इथं मांडताना त्यांनी काय केलंय, आधी मूळ दिसतो नंतर संयुक्त शब्द दिसतो, पण हा शब्द काय सांगतो की मूळच्या पूर्वी म्हणजे अगोदर आपल्याला संयुक्त संख्या असेल अशी जोडी विचारात घ्या. जोडी बघायची पण कशी पाहिजे, संयुक्त नंतर मूळ पाहिजे. विचार घेऊया, इथं संयुक्त आहे का? हा नाही. इथं संयुक्त आहे, त्यानंतर मूळ आहे का? नाही. हा संयुक्त आहे आणि त्याच्यानंतर हा मूळ आहे. म्हणजे ही एक जोडी तयार झाली की जी संयुक्त नंतर मूळ आहे. मूळ संख्येच्या पूर्वी संयुक्त संख्या. संयुक्त आहे का? मूळच्या अगोदर आहे. ही संख्या संयुक्त नाही, संयुक्त नाही, नाही, नाही आहे, पण त्यानंतर मूळ आहे का? तर आहे. म्हणजे पहिली संयुक्त आहे. इथं ही संयुक्त नाही, 9 संयुक्त आहे, त्याच्यानंतर मूळ नाही. इथं पण संयुक्तच्या पुढं मूळ नाही, संयुक्तच आले. इथं संयुक्तच्या नंतर मूळ आलेले. 2 ही संख्या विचारात घ्या. जरी सम असेल तरी ती मूळ आहे, म्हणून हा गट सुद्धा आपल्या या अटी पूर्ण करतो. पुढं संयुक्त आहे, मूळ आहे. संयुक्त नाही, संयुक्त आहे, मूळ नाही, संयुक्त आहे, मूळ नाही, संयुक्त आहे, मूळ नाही, संयुक्त आहे पण ही सुद्धा मूळ नाही. म्हणजे एक हा अतिशय वेगळा आहे, दोघांच्या पण गटात बसत नाही, हे विचारात घ्या. इथं मूळच्या ऐवजी विषम विचारात घेतलं तर तो वेगळा गट झाला असता. म्हणजे ही अट पूर्ण करणारा 1 2 3 आणि 4 म्हणजे अशा जोड्या किती मिळालेल्या आहेत आपल्याला? 4. म्हणजे इथं बारकाईनं बघायचे, प्रश्न मालिकेत दिसतं मूळच्या नंतर संयुक्त दिसतो, पण नाही, अट घालताना काय केलेले, मूळच्या पूर्वी मूळ हा मुख्य आणि त्याच्या अगोदर कोण पाहिजे? संयुक्त पाहिजे. म्हणून अशा जोड्या आपल्याला पाहावी लागतील. पुढे आपण जाऊया. याच्या पुढचा प्रश्न प्रकार आहे पहा. तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नासाठी आपल्याला एकच मालिका दिलेली आहे. इथं मात्र या संख्या 2 अंकी दिलेल्या आहेत. बारकाईनं त्यांचे गट बघा. आता इथं वाचताना 1 2 2 6 नाही, 12 26 45 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यावर आधारित प्रश्न आहे. संख्या मालिकेत नंतरची लगतची संख्या लहान आहे. बघा, कुणाच्या नंतरची नाही सांगितलेलं, कोणत्या पण संख्येचा विचार करा, नंतरची येणारी संख्या
लगतची म्हणजे शेजारचीच, लगेच पुढे येणारी संख्या लहान आहे अशा किती जोड्या. थोडक्यात काय, मोठ्यानंतर लहान. म्हणजे इकडची संख्या पहिली आपल्या डाव्या बाजूची मोठी, तर त्याच्या नंतरची लहान, अशी जोडी पाहिजे. अशा किती जोड्या या मालिकेमध्ये आहेत. म्हणजे पुढची संख्या छोटी निघाली की लगेच आपण पाहतोय. बघा 12 नंतर हा लहान आहे का? नाही. 26 नंतर 45 लहान? नाही. 45 नंतर 32 लहान. पहा, ही एक जोडी मिळाली तुम्हाला. मोठ्यानंतर लहान पाहिजे. इथं मोठा आहे, हा लहान आहे का? आहे. इथं आपण पाहिलं लहानंतर मोठा आहे. इथं मोठ्यानंतर लहान? नाही. मोठ्यानंतर लहान? नाही. मोठा झाला पुढचा. इथं पण पुढं मोठा आहे, इथं पण पुढं मोठा आहे. इथं मात्र मोठ्यानंतर लहान संख्या आहे. थोडक्यात मोठा आहे नंतर लहान आहे, उतरता क्रम. इथं नाही, 1 2 आणि 3 असं फक्त आपल्याला 3 ठिकाणी ते उपलब्ध झालेलं आहे. ही अट पूर्ण करणाऱ्या जोड्या किती मिळाल्या? 3. त्याच्या पुढे जाऊया आपण. आणखी थोडासा वेगळा, मालिका तीच आहे, प्रश्न फक्त आपल्याला बदललेला आहे आता. म्हणजे इथं आपल्याला आणखी काय काय माहित पाहिजे? मगाशी सांगायचा राहिलेला मुद्दा पुन्हा इथे येतोय आपल्याला, की विभाज्यता हा सुद्धा मुद्दा इथं महत्वाचा आहे. आपल्याला अनेक संख्यांचे विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या माहीत असल्या पाहिजेत. इथे कसोटी आपल्याला वापरायची 4 ने विभाज्य संख्या. त्यासाठी आपण कसोटी थोडक्यात बघूया पहिल्यांदा. 4 ने विभाज्य संख्या, मगाशी आपण एक कसोटी पाहिली होती 2 ने विभाज्य कोण असू शकतो. आता बघूया 4 ने विभाज्य संख्या कशी ओळखायची असते. तर कोणतीही एखादी संख्या 2 अंकी पाहिली तर ती 4 ने विभाज्य आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही त्या संख्येला भाग लावू शकताय. पण इथं आता त्याच्या पाड्यातलीच संख्या आहे 4 7 24, ठीक आहे. पण एखादी मोठी संख्या झाली, समजा 92 ही संख्या आहे, तर त्याला भाग लावून बघावं लागेल आपल्याला. मग 4 दुने 8, 1 राहिला 12, 4 त्रिक 12, म्हणजे ही विभाज्य आहे. जर समजा 3 अंकी संख्या असेल, इथं आपण 5 अशी संख्या लिहिली, आता झाली ही 524, ही असेल का? तर त्यासाठीचा साधा नियम आहे, कोणत्याही संख्येतला दशक आणि एकक फक्त विचारात घ्या. त्या 2 स्थानावर असलेली ही जी 2 अंकी संख्या आहे, तिला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येच्या अलीकडे कोणते पण किती पण अंक असू द्या, ही संख्या 4 ने विभाज्य होतेच. म्हणजे ही आता 5 अंकी संख्या मी तयार केली तरी सुद्धा 4 ने विभाज्य असणार आहे. ही संख्या मी समजा 3 अंकी तयार केली तरी 4 ने विभाज्य असणार आहे. इथं दोघंही शून्य असतील, दशक आणि एकक हे दोघंही शून्य असतील तरी सुद्धा ती संख्या 4 ने विभाज्य असते. समजा मी ही संख्या 30 लिहिलेली आहे तर 30 ही 4 ने विभाज्य नाही. 50 लिहिली असेल नाही, 70 असेल तरी नाही. मात्र याच्या पुढे मी समजा ही 40 लिहिले असेल तर ठीक आहे. याच्या पुढे आपण कोणताही अंक वाढवला, 3 अंकी संख्या तयार केली, 4 अंकी असेल. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचा आहे नियम, 4 ने विभाज्य होण्यासाठी दशक आणि एकक यांनी तयार होणारी जी 2 अंकी संख्या आहे, बेरजेनं नव्हे, ती जशीच्या तशी संख्या विचारात घ्या. त्यांना जर भाग 4 ने गेला तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. आपल्या इथं सगळ्याच 2 अंकी आहेत, त्यामुळं त्यांचा फारसा विचार आता इथं करायची गरज लागत नाही. इथं सगळ्यांना भाग लावून तुम्ही पाहणार आहात. पहा 4 ने विभाज्य संख्या किती आहेत? 12 आहे, 26 नाही, 45. दुसरी गोष्ट आणखी लगेच लक्षात घेण्यासारखी आहे, 4 ने विभाज्य होण्यासाठी ती संख्या समच असावी लागते. ही विषम संख्या आहे, विचार करायची गरज नाही. 32 ला भाग जातो, 36 ला सुद्धा 4 ने पूर्ण भाग जातो, 34 ला जात नाही, 52 तेरचोक 52 तुम्ही पाडेपाठ असतील तर वेग येईल तुम्हाला. 61 विचार नको करायला, 76 ला भाग लावून बघा पाठ नसेल तर. 4 ने याला भाग लावला, 3 राहिले, 4 9 36 भाग जातो आहे. 86, 4 दुने 8, 6 ला पूर्ण भाग जाणार नाही, ही नाही, आणि ही विषम संख्या आहे त्यामुळे त्याचा विचार करण्याची गरज येत नाही. म्हणजे इथं 2 अटी आपण वापरून ते पाहू शकतो, 1 2 3 4 आणि
5 म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक जिथं 5 असेल पर्यायाच्या समोर तो नोंदवावा लागणार आहे. सोपा भाग आहे. आणखी वेगळ्या प्रकाराकडे आपण थोडंसं जातोय. 5 आणि 6व्या प्रश्नासाठी आपल्याला दिलेली एक मालिका आहे. इथं 2-2च्या संख्या 2 अंकी संख्या नाहीत तर त्या सगळ्या 1 अंकी संख्या आहेत आणि इथं आपल्याला वेगवेगळ्या संख्या न देता सारख्याच संख्या म्हणजे याच्यामध्ये 1, 2 आणि 3 हेच अंक पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या क्रमाने वेगवेगळ्या पद्धतीने इथं आपल्याला मांडून दिलेले आहेत. प्रश्न काय आहे? संख्या मालिकेत 2 नंतर 1 आहे पण त्या 2 पूर्वी 3 नाही. 2 नंतर 1 आहे पण त्या 2 पूर्वी 3 नाही. म्हणजे जर 321 असेल तर ही मोजायची नाही. मग कोण मोजायचा? तर 2 नंतर 1 हवाच पण त्या 3 ऐवजी इथं 2 असला तरी चालेल, 1 असला तरी चालेल, वेगळा अंक असला तरी चालेल, पण वेगळा अंक नाहीच. आपण पाहतोय बारकाईनं तर इथं फक्त हे 3च अंक वापरलेत. म्हणजे आपल्याला 2 2 1 1 2 1 हा किंवा हा आपल्याला गट दिसला पाहिजे. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीतून आपण सार घेतला. 3 असेल शतक नाही घ्यायचा, मात्र शतकामध्ये 2 असेल चालेल, 1 असेल चालेल. म्हणजे 221 मोजा, 121 मोजा, 321 मोजू नका. आणि मग इकडं जाऊया आपण. 221 मला पाहिजे किंवा 121 पाहिजे. 221 नाही, 121 नाही, 221 आहे. इथून पुढे बघायचे 221 नाही, 121 नाही, 132 आहे तर 321 मोजायचा नाही. म्हणजे हा आपण काय करू फार तर हा मोजायचा नाही. 221 नाही, 121 नाही, 122, 221 नाही, 221 2च्या पुढे बघूया आपण आणि 121 221 आहे. 121 इथं 321 हा नाहीच नाही. 321 221 221 121 कुठं दिसतोय का बघूया. 321 आहे पण हा मोजायचा नाही, तो नको. म्हणजे 121 221 किंवा 121 221 121 221 ओके. एकदा, दोनदा, तीनदा आणि 121 योगायोगानं एकदाही नाही. जे एकूण मिळाले किती? 3 अशा संख्यांचे गट मिळाले की ते या अटी पूर्ण करणारे. 321 शिवाय 221 किंवा 121 असणाऱ्या. म्हणजे ह्या 2च्या अगोदर 3 नको, मग दुसरा कोणताही चालेल. कोणता चालतोय? 2 किंवा 1 याप्रमाणे आपल्याला एकूण 3 हा आपल्याला उत्तर मिळणार आहे. पुढे जातोय आपण. तीच मालिका आहे. प्रश्न बदलतोय आपला. संख्या मालिकेत सलग 3 संख्यांची बेरीज 8. म्हणजे आपल्याला काय करायला लागते? मगाशी 2च आपण संख्या बघत होतो, आता सलग 3 संख्या आणि त्यांची बेरीज करून ती बेरीज 8 आली पाहिजे. अट आपल्याला नीट बारकाईनं पाहायची आहे की या संख्या मालिकेमध्ये सलग 3 संख्यांचा विचार करा, त्यांची बेरीज 8 असेल तर ते मोजा. म्हणजे आता सलग 3 संख्या 1 2 3 या तिघांची बेरीज 8 येण्याची शक्यता फारच कमी आहे. 1 2 2 नाहीच, 2 2 1 नाही येत. म्हणजे ह्या 3 ज्या संख्या आहेत त्या मोठ्या पाहिजेत. आता उदाहरणार्थ इथं 3 आहे, 2 1 बेरीज जास्तीत जास्त 6 येते. 3 संख्यांची बेरीज 8 येते असं कदाचित थोडी शक्यता आहे. इथं नाही. इथं पहा आहे 2 3 3 2 आणि 3 5 5 आणि 3 8. याच्या पुढे हे छोटे अंक आहेत तिघ जण, त्यांचा काय उपयोग होणार नाही. इथं यांना जोड जर 3 ची असती तर जुळलं असतं. 2 2 1 नाही,
इथं 3 3 6 आणि 2 8 म्हणजे 3 3 3 असेल किंवा 3 3 2 2 3 3 किंवा 3 2 3 म्हणजे असे चाललं असतं 2 3 3 3 2 2 3 2 इथं 3 होता इथं 3 पाहिजे 3 2 वेळा पाहिजे आणि 2 एकदा पाहिजे तर बेरीज जुळणार आहे तिघांची. असा गट बघायचा आहे. इकडे 3 कुठं दिसत नाही, इथं आहेत 1, इथं या 3 3 ला 1 ची जोड मिळाली इकडे इकडं त्यामुळे ते नाही होत आणि इथं एक 3 3 2 म्हणजे या मालिकेचा जो सार आहे तो आपण जर शोधून काढला तर उत्तर शोधणं थोडं सोपं होतं आणि मग अशी आपल्याला क्रमाची मिळालेली मालिका जी आहे 3 संख्यांची ती दोनदा मिळालेली आहे. असे किती वेळा झाले? 2 वेळा झालेले आहे. म्हणजे हे आपण त्याचं उत्तर शोधून काढलं काय हवं